शरद पवार यांची आज परंडा मतदारसंघात सभा होणार आहे। सकाळी 10 वाजता ही सभा होईल। महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांच्या प्रचारासाठी ते सभा घेतील। महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश टोपे यांच्या प्रचारासाठी सुद्धा शरद पवार सभा घेणार आहेत। घनसावंगीमध्ये संध्याकाळी 6 वाजता सभेचं आयोजन करण्यात आले। उद्धव ठाकरे यांची सांगोल्यामध्ये सभा पार पडेल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दीपक साळुंखे यांच्या प्रचारासाठी ही जाहीर सभा पार पडेल। दुपारी 3 वाजता ही सभा होईल। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज उमरखेडमध्ये भाजप उमेदवार किसन मानखेडे यांच्या प्रचारासाठी सभा होणार आहे आणि त्यानंतर राळेगाव इथं उमेदवार अशोक उटके यांच्या प्रचारासाठी सभा पार पडेल। त्यानंतर यवतमाळच्या अकोला बाजार इथं मदन येरावार यांच्या प्रचारासाठी सभा होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धामणगाव मतदारसंघात सभा घेणार आहेत। भाजपचे उमेदवार प्रताप अडसड यांच्या प्रचारासाठी दुपारी 1 वाजता ही सभा पार पडेल। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची लातूरमध्ये सभा पार पडणार आहे। उमेदवार विनोद खटके यांच्या प्रचारासाठी ही सभा होणार आहे। त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये आंबेडकरांच्या 2 सभा पार पडतील। हे वातावरण शांत करतील। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज बीडचा दौरा करणार आहेत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगेंचा हा महत्त्वाचा दौरा असेल। जरांगे गेवराई ते उमापूर, ओधेगाव ते तोंडोळी, कोरडगाव ते टाकळी फाटा आणि तनपूरवाडी ते पाथर्डी असा प्रवास करणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या स्टाईलनं काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खिल्ली उडवली आहे। पैसे वाटपाच्या आरोपांवरून अजित पवार यांनी राहुल गांधींना टोला लगावला। तुम्ही देशाचे विरोधी पक्षनेते आहात हे लक्षात असू द्या असं म्हणत त्यांनी राहुल गांधींचा समाचार घेतलाय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे। मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न बाळगू नका, आधी शेतकऱ्यांना दर द्या असा खोचक टोला पाटलांनी लगावलाय। सांगलीच्या आष्टामध्ये निशिकांत पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांनी जाहीर सभा घेतली होती, त्यात ते बोलत होते। बीडमध्ये राजाभाऊ फड आणि राजेसाहेब देशमुख यांची गळाभेट झाली। राजेसाहेब देशमुख राजाभाऊ फड यांच्या घरी गेले होते। उमेदवारी न मिळाल्यामुळे राजाभाऊ फड नाराज होते। त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केला होता। मात्र आता या दोघांनी एकत्र येत विजय आपलाच होईल असं निश्चित झाल्याचं सांगितलेलं आहे। आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण झाल्याचा दावा करण्यात आला। मुलाच्या अपहरणानंतर महिलेसोबत अश्लील फोटो काढण्यात आले अशी तक्रार अशोक पवार यांच्या मुलानं केली आहे। तर हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप पवारांनी केलाय। छत्रपती संभाजीनगरमधील महायुतीच्या प्रचार सभेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खासदार ओवेसी यांच्यावर निशाणा साधलाय। सुनलो ओवेसी छत्रपती संभाजीनगर, संभाजीनगरचं नाव कुणीही बदलू शकत नाही। संभाजीनगर हे कालही आजही आणि उद्याही भगवच राहणार असं फडणवीस म्हणाले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची घरी जाऊन भेट घेतली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। मात्र ही भेट राजकीय नसल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महायुतीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे। मी बांगरसारखा गद्दार नाही, त्याला उमेदवारी दिलेली आहे, पण ज्यांना दिलं ते सोडून गेलेले आहेत अशा शब्दांमध्ये त्यांनी टीका केली। हिंगोलीच्या जाहीर सभेत ते बोलत होते। यवतमाळच्या जाहीर सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यकर्त्यांवर निशाणा साधला। मला राज्यसत्तेच्या खुर्चीचा मोह नाही असं राज ठाकरे म्हणाले। तर आपल्याकडील तरुण तरुणींमध्ये कमतरता नाही, राज्यकर्ते आणि त्यांच्या मेंदूमध्ये कमतरता आहे अशी टीकाही राज ठाकरेंनी केली आहे। खासदार संजय राऊतांनी नाशिकच्या मेळाव्यामध्ये महायुतीवर टीका केली। 23 तारखेनंतर या राज्यामध्ये शिंदे, फडणवीस आणि पवार राहणार नाहीत अशी टीका त्यांनी केली आहे। राजू शेट्टी यांचा तिसऱ्या आघाडीमध्ये जाण्याचा निर्णय हा त्यांच्या अंगलट आलेला आहे। स्वाभिमानीचे प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनी राजू शेट्टींना सोडचिठ्ठी देत महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय। विधानसभेत शेट्टी यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता तिसऱ्या आघाडीसोबत संधान मानलं आणि त्यामुळे त्यांनी शेट्टींना सोडचिठ्ठी दिली आहे। कासेगावमध्ये आजही पोलीस स्टेशन भाड्याच्या जागेमध्ये आहे। तुम्हाला तुमच्या गावात पोलीस स्टेशन मानता येत नाही आणि राज्याचं नेतृत्व करायला निघाले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी टीका केली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कळमनुरीचे उमेदवार संतोष टारफे यांनी आमदार संतोष बांगर यांच्यावर निशाणा साधलाय। ज्यांनी उद्धव ठाकरे यांना फसवलं ते नाटकी असून रडण्याचं ढोंग करतात अशी टीका टारफे यांनी केली आहे।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बटेंगे तो कटेंगे या घोषणेचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतलेला आहे. माझ्या कार्यकर्त्यांची बोटं कापली, तुम्हाला आता राजकारणामध्ये आम्ही कापणार, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी नांदेडच्या जाहीर सभेत विरोधकांना दिलाय. लोणावळ्यामध्ये आमदार सुनील शेळके आणि अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झालेली आहे. आमदार शेळके लोणावळ्यामधील राम मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले होते आणि यावेळी अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्या कार्यकर्त्यांनी सुनील शेळके यांना दहशत निर्माण केल्यामुळे वातावरण तापलं. मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे बेलापूर महामार्ग रोखला होता. तुर्भे स्टोअर इथं डंपरच्या धडकेमध्ये एका इसमाचा मृत्यू झाल्यामुळे मनसे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते आणि त्यांनी ठाणे बेलापूर मार्गावर मनसे स्टाईल रास्ता रोको केला होता आणि त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. तुर्भे स्टोअर इथं उड्डाणपूल लवकरात लवकर करा अशी मागणी त्यांनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये भाजपची मुंबईमध्ये मोठी जाहीर सभा होणार आहे. 12 नोव्हेंबरला बोरिवलीच्या सप्ताह मैदान आणि घाटकोपरच्या जनरल अरुण कुमार वैद्य या उद्यानामध्ये भाजपकडून विजयी शंखनाद सभांचं आयोजन करण्यात आले. वाशिममध्ये काही सावत्र भाऊ वेगळाच नारा देत आहेत. तो नारा जरा लाडक्या बहिणीसाठी थांबवा असं विधान भावना गवळी यांनी बंडखोरांना उद्देशून केले. वाशिमच्या कारंजा इथे भाजपचे उमेदवार सई डहाके यांच्या प्रचारासाठी त्यांनी सभा घेतली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. माढा मतदारसंघात शिवसेनेनं अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे. माढाचे अपक्ष उमेदवार रणजित बबनराव शिंदे यांना शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत गटानं पाठिंबा दिलाय. करमाळामध्ये मुख्यमंत्र्यांनी शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेतली. परभणीमध्ये महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे यांची प्रचार सभा पार पडली. सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. दरम्यान परभणीचा कायापालट करायचा असेल तर आनंद भरोसे यांच्यावर भरोसा टाका असं आवाहन शिंदेंनी केले. अमरनाथमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधील बंडखोर आता शमलेले आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेले डॉक्टर जानू मानकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार राजेश वानखेडे यांना जाहीर समर्थन दिले. भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक नरेंद्र राऊत यांनी भाजपला रामराम ठोकलाय. त्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह सदस्यपदाचा राजीनामा दिलाय. स्थानिक नेतृत्वानं विश्वासात न घेता सतत डावलल्याचा आरोप करत नरेंद्र राऊत यांनी भाजप पक्ष श्रेष्ठींकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळे ऐन निवडणुकीमध्ये भाजपला खिंडार पडले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडीचे संपर्क प्रमुख आणि माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय. त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सेनेमध्ये प्रवेश केलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी नाकारल्यामुळे रुपेश म्हात्रे हे नाराज होते आणि त्यानंतर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात राजाभाऊ कापसे यांनी मनसेकडून प्रचाराचा नारळ फोडला. आठवले गटाला डावलल्याचा आरोप करत कापसे यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. त्यांनी शहरामध्ये रॅली काढून प्रचाराला सुरुवात केली. यंदा परिवर्तन होऊन नक्की आपला विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त क्राईम रेट हा कल्याणचा असून याला सत्ताधारी जबाबदार आहेत असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय. सत्ताधारी आमदारांवर आरोप करणाऱ्यांविरोधात खोटे गुन्हे दाखल केले जातात आणि त्यामुळे क्राईम रेट वाढत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात बदल करण्याचा कट रचला होता. मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवून दिली असं विधान शरद पवार यांनी पुन्हा एकदा केलेलं आहे आणि त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. परळीमधून शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांचा समाचार घेतला. बीड जिल्ह्यातील गुंडगिरी संपवण्यासाठी आग्रही असल्याचं म्हणत लोकांना त्रास देणं थांबवण्याचा इशारा शरद पवार यांनी दिलाय. शिरूरच्या सभेतून अजित पवार यांनी अशोक पवार यांना सुनावलंय. भावकी होण्याचा फायदा घेऊन घोडगंगा साखर कारखाना बंद पाडल्याचं म्हणत मला बदनाम का करतोय, यापूर्वी दादा दादा करत होता आणि आता काय झालं असं म्हणत अजित पवार यांनी अशोक पवार यांच्यावर थेट इशारा साधलाय.